बुद्धं शरणं गच्छामि। हेलो, नहीं येत आहे. हॅलो. संपूर्ण विश्वाला शांतीचा महामार्ग दाखवणारे भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. शाखा क्रमांक 157, 158 आणि 155 चे सर्व कार्यकारिणी सभासद, उपस्थित उपासक उपासिका, लहान बालके सर्वांना सविनय जय भीम. सर्वात प्रथम सर्वांना वर्षावासाच्या खूप खूप शुभेच्छा. आपले हे वर्षावासाचे 40 वर्ष पूर्ण होऊन आपण 41व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. त्याच्यासाठी सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या वर्षावासामध्ये जे आपण ग्रंथ पठण करीत आहोत त्या ग्रंथाचे नाव आहे मज्जिम निकाय. आणि मला वाटतं की जे पाली वाङ्मय आहे म्हणजे जे पाली लिटरेचर आहे त्याच्यामध्ये आपण प्रथमतः म्हणजे आतापर्यंत जे ग्रंथ वाचन केलेलं आहे त्याच्यामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा असा ग्रंथ आहे. कारण की तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या ज्या मुखातून गाथा आलेल्या होत्या त्या गाथांमधला जो अनुवाद आहे म्हणजे जे ट्रान्सलेशन आहे ते या ग्रंथामध्ये आहे. आणि त्याच ग्रंथाचं नाव आहे मज्जिम निकाय भाग 3 आणि त्याचे अनुवादक आहेत मा. श. मोरे. म्हणजे जो हा ग्रंथ आहे, हा जो मूळ ग्रंथ आहे हा पाली आणि संस्कृत भाषा आणि त्यावेळेच्या एशियन लँग्वेज म्हणजे त्या काळातल्या ज्या ज्या लँग्वेज होत्या त्याच्यामधला आहे. आणि हा जो केलेला आहे हा अनुवाद आहे तो मोरे यांनी केलेला आहे. तर आपण आज वाचन करूया आनज सप्पाय सुत्त. म्हणजे ह्या ग्रंथामध्ये वेगवेगळे सुत्त सांगितलेले आहेत आणि आतापर्यंत आपण वेगवेगळे सुत्त बघितलं. जसं देव दह सुत्त बघितलं, त्याच्यामध्ये तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितलेलं आहे पुनर्जन्म नाही. त्याच्यानंतर आपण एक सुत्त बघितलं, त्याच्यामध्ये तथागतांनी भिक्खू वर्ग आहे त्यांना जे म्हणजे भिक्खू म्हणून जेव्हा तुम्ही प्रवज्जा घेता किंवा जेव्हा तुम्ही प्रवज्जित होता त्यावेळेला एक वेगवेगळ्या प्रकारचे विनय म्हणजे काय तर भिक्खूंना तथागतांनी काही नियम सांगितलेले आहेत भिक्खू संघाला. त्याच्याविषयी त्यांचा आणि भिक्खू संघ आहे यांचा जो संवाद आहे तो या ग्रंथात दिलेला आहे. तर आज आपण वाचन करूया आनंद सप्पाय सुत्त. असे मी ऐकले आहे, एके समयी भगवान बुद्ध कुरु देशाच्या कम्मस धम्म नावाच्या कुरूंच्या एका निगमात म्हणजेच व्यापारपेठेत म्हणजेच बाजारपेठेत विहार करीत होते. तेथे भगवानांनी भिक्खूंना संबोधित केले. भिक्खूंनो आणि भदंत असे म्हणून त्या भिक्खूंनी भगवंतांना उत्तर दिले. मी यापूर्वीही तुम्हाला सांगितलेलं आहे की तथागत आहे ते भिक्खू संघाला म्हणायचे भिक्खूंनो आणि त्यांना उत्तर देताना संपूर्ण भिक्खू संघ तथागत भगवान गौतम बुद्ध यांना भदंत असे म्हणायचे. भगवान म्हणाले, भिक्खूंनो काम म्हणजेच विषयभोग अनित्य, तुच्छ, खोटा, नाशवंत आहे. भिक्खूंनो मायेपासून बनलेले ते लहान मुलांचे खेळणे आहे. भिक्खूंनो जे ऐहिक काम आहे आणि जे पारलौकिक काम आहे, जे ऐहिक काम विषयाचा विचार आहे आणि जो पारलौकिक काम विषयाचा विचार आहे, हे दोन्ही मारांचे फास आहेत, मारांचे विषय आहेत, मारांना फसविण्यासाठी टाकलेला चारा आहे, माराचे कुरण आहे. इथे हे पापमय अकुशल मनाचे भाव उत्पन्न होत असतात. अभिध्य म्हणजेच लोभ, व्यापाद म्हणजे द्वेष, सारंभ म्हणजे पीडा सुद्धा आणि ते ह्या अभ्यास करणाऱ्या आर्य श्रावकाचे विघ्न होत असतात. आता इथे तथागतांनी जे सांगितलेलं आहे भिक्खू संघाला ते अत्यंत महत्वाचं सांगितलेलं आहे की म्हणजे जो भिक्खू संघ आहे त्यांच्या मार्गामध्ये म्हणजे हे जे आर्य श्रावक आहेत त्यांच्या मार्गामध्ये कसे कसे विघ्न येतात. तर विघ्न कशामुळे येतात तर त्यांनी सांगितलेलं आहे विघ्न याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे कामवासना. तर कामवासना म्हणजे काय तर मनातील वाईट विचार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण बघितलं की कामवासनेची म्हणजे अगदी बघायला गेले तर वेगवेगळी उदाहरणं आहेत. हल्ली जसं घडलेलं आहे की
आपण बदलापूर प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी 3.5 वर्षाच्या मुलीवर रेप केलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की यशस्वी शिंदे आहे, तिलाही दाऊद खान या मुलाने मारून टाकलेलं आहे, तिच्यावर रेप केला आणि तिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये फेकलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या होत आहेत कामवासनेने. म्हणजेच माणसाच्या मनामध्ये कुठेतरी वाईट विचार येतो आणि राग द्वेष सगळं त्याच्यातून व्यक्त होत असतं. त्याला जराही भान राहत नाहीये की मी माणूस आहे, मी माणूस म्हणून चांगलं वागलं पाहिजे हे तो कुठेतरी विसरतो. जसं की आपण आताच मागे एक घटना बघितली की अक्षता शिंदे नावाची जी गृहिणी होती, ती कोपरखैरणे हे तिचं माहेर आणि सीबीडी हे तिचं सासर, तिची भांडणं झाली त्यावेळेला ती एका देवळात गेली आणि देवळातील आत्ताचीच घडलेली घटना आहे, देवळातील 3 पुजाऱ्यांनी तिच्यावर रेप केला आणि आपल्यावर हे सगळं येऊ नये म्हणून तिला मारूनही टाकलं. म्हणजे ह्या ज्या आत्ताच्या घटनाही आपण बघतो आपल्या आयुष्यामध्ये ही कामवासना माणसाच्या मनामध्ये म्हणजे किती वाईट विचार येतात आणि ते एखाद्या स्त्रीचा एखाद्या लहान मुलीचाही विचार करत नाहीये. तर मला फक्त ती व्यक्ती पाहिजे, मला फक्त ती महिला पाहिजे, मग काहीही होऊ दे, मी तिचा माणूस म्हणून विचार करणार नाही. ती कुणाची तरी बहीण असेल, कुणाची तरी बायको असेल किंवा कुणाची तरी मुलगी असेल, मला त्याच्याशी काहीही करायचं नाहीये. मला माझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ती मला व्यक्त करायची. जसं की आपण 2012 मध्ये बघितलेलं निर्भया प्रकरण, म्हणजे जी मुलगी होती ज्योती सिंग पांडे, ती अगदी बसने जात होती आणि बस मध्ये 4 मुलांनी तिच्यावर हल्ला केला, तिच्यावर गँग रेप केला आणि नंतर तिला मारून टाकलं. आणि ही जी मुलगी आहे ती मेल्यानंतर ह्या केसचा निकाल किती वर्षांनी लागला असेल तर तब्बल 8 वर्षांनी लागला आणि त्या मुलीला त्याच्यानंतर म्हणजे ते जे 4 लोक होते त्यांना त्याच्यानंतर फाशी झाली. तसंच आता आपण कोलकात्याचं बघितलेलं आहे कलकत्त्याचं की ती डॉक्टर मुलगी आहे, तिच्यावरही रेप झालेला आहे, तिलाही मारलेले आहे. म्हणजे अशी आपण जर का शोधली तर लाखो उदाहरणं आपल्याला भेटतील. परंतु त्या केसचं पुढे काय झालं तर जर का आपण असं म्हणतो की आपलं संविधान आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आपले जे आर्टिकल्स आहेत ते 395 आहेत आणि त्याच्यात ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या जर का 126 कदाचित त्या आता जास्तही झालेल्या असतील तर त्या जर का आपण इतर कायद्यांमध्ये सुधारणा करतो तर मुलींच्या बाबतीत जेव्हा असं काही वाईट घडतं किंवा त्यांच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्यावेळेला तत्परतेने सुधारणा त्यांना न्याय मिळाला पाहिजे. इतकी वर्ष नाही लागली पाहिजेत. काही मुलींना म्हणजे अगदी 20-22 वर्ष म्हणजे ती माणसं म्हातारी होतात तरीही त्या मुलींना न्याय मिळत नाही. तर हा कायदा जो आहे हा इथे एकदम स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे, मुलींना तिथे लगेच न्याय मिळाला पाहिजे. जर का आता आपण दुसऱ्या कंट्रीमध्ये बघायला गेलो, समजा दुबईचं एक्झाम्पल घ्या, तर तिथे तुम्ही कुठल्याही वाईट मुलीकडे नुसतं बघा आणि परदेशातला माणूस असेल ते लगेच तुमचं टक्कल करणार, तुम्हाला 30 दिरहम तुमच्या हातावर देणार आणि बॅन करणार, इथून निघून जा. म्हणजे आपल्याकडे असे नियम का नाहीयेत? मी असं म्हणत नाही की आपण मुस्लिम लॉ पाळला पाहिजे, मी त्याच्या विरुद्धच आहे. त्यांचा जो शरीयत लॉ आहे तो कुणालाही शरिया, ते म्हणतात आम्ही शरिया कानून मानतो, तो कुणालाही आवडत नाही. पण आपल्या इथे जर का इतर कायद्यांमध्ये सुधारणा होत असतील तर हा जो कायदा आहे हाही महत्वाचा आहे सुधारणा करण्यासाठी. तर तथागतांनी तसंच भिक्खू संघालाही सांगितलेलं आहे की सगळ्यात जी वाईट कुठली भावना असेल, जसं की आपण पंचशील मध्ये म्हणतो कामे सुनिच्छा चारा वेरमणी, त्याचाच अर्थ असा आहे की मी कामवासनेपासून लांब राहील. म्हणजे मला माणूस म्हणून कळलं पाहिजे की ही व्यक्ती कोण आहे. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की ती 3.5 वर्षाच्या मुलीला काय करणार आहे, तिला काहीही कळत नाही. तर समोरची व्यक्ती आहे तिच्या मनामध्ये असं कसं म्हणजे राक्षसी भावना कशी त्याच्या मनामध्ये येते हेच कळत नाहीये. आणि मला वाटतं की ह्याला कारण कुठेतरी आपणच आहोत, कारण की आपण फक्त मुलींना सांगत असतो तुम्ही असं बघा, असे कपडे घालू नका, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. तर ते आता मुलींना सांगणं खूप झालं, त्यांनी खूप वर्ष ऐकलं. आता मुलांना सांगण्याची वेळ आलेली आहे की मुलं आपली साथ नंतर काय करतात, कुठे जातात, कुठे फिरतात, त्यांचे मित्र कोण आहेत. फक्त मुलींना दोष देऊन उपयोग नाहीये, तर मुलंही काय करतात हेही आपण लक्ष ठेवलं पाहिजे. तरच आपणही समाज म्हणून आहोत आणि समाजाचा आपण एक भाग आहोत आणि मुलींना सांभाळण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक व्यक्तीची आहे हे कुठेतरी सिद्ध होईल. म्हणून प्रत्येक वेळेला सरकार हे करेल, सरकार ते करेल हे न बघता आम्ही काय करतोय
हे बघणंही महत्वाचं आहे। आणि म्हणून हा जो वाईट विचार आहे मनामध्ये येणं हे प्रत्येक व्यक्तीला कळलं पाहिजे। त्याची सतसत विवेक बुद्धी आहे ती प्रत्येक वेळेला ठिकाणावर असली पाहिजे आणि त्याला समजलं पाहिजे की आपण हे चुकीचं काम करू नये। तर तथागतांनी तसंच भिक्खू संघालाही सांगितलेलं आहे की हा जो विषय भोग आहे म्हणजे ही जी काम वासना आहे ती कंट्रोल मध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे। म्हणजे संयम संयम खूप महत्वाचा आहे। तुमच्यामध्ये संयम भावना असली पाहिजे। आपण काय करतोय काय नाही करत, मी तुम्हाला जी पंचशीलची तत्व दिलेली आहे त्याचं तुम्ही तंतोतंत पालन केलं पाहिजे। तुमच्या मनामध्ये चुकूनही काम वासना येता कामा नये, कारण की हे आहेत हे लोभ पीडा याच्यामुळे आणि बरंच अकुशल कर्म यातून घडत असतं, तुमच्या हातून पाप घडत असतं। आणि माझा भिक्खू संघ सगळ्यात चांगला आहे, मी त्यांना सगळ्यात चांगलं शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना संयम काय आहे, त्यांचा मनाचा संयम काय आहे हे त्यांना कळलं पाहिजे। आणि त्यांनी यापुढे कधीही हा जो विचार आहे वाईट विचार आहे म्हणजे त्यांनी इथे मार म्हणून सांगितले, तर मार म्हणजे काय तर मनाची वाईट अवस्था आणि तो वाईट विचार त्यांच्या मनामध्ये यायला नाही पाहिजे। इथे भिक्खूंनो आर्य श्रावक असा विचार करतो जे हे ऐहिक काम आहे आणि जे पारलौकिक काम आहे आर्य श्रावकाचे विघ्न होत असतात। आता इथे तथागतांनी यांना आर्य श्रावक असा शब्द वापरलेला आहे। तर आर्य श्रावक म्हणजे काय तर आर्य अष्टांगिक मार्ग तथागतांनी त्यांना सांगितलेले असतात। सांगितलेलं आहे की दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मध्यम मार्ग वापरून किंवा त्याचा उपयोग करून तुम्ही यातून बाहेर येऊ शकता। म्हणून त्यांनी इथे त्यांना सांगितलेलं आहे की आर्य श्रावक असा इथे त्यांचा उच्चार केलेला आहे। तर जे हे ऐहिक काम आहे आणि जे पारलौकिक काम आहे, तर ऐहिक काम म्हणजे काय तर ऐहिक म्हणजे एखादा माणूस असतो तो जो संसार करणारा असतो त्याचे विचार वेगळे असतात आणि जो माणूस पारलौकिक असतो म्हणजे तो संसाराचा विचार करत नाही, म्हणजे फॅमिलीमध्ये राहण्याचा विचार करत नाही, त्याचे विचार वेगळे असतात। आणि तो असं म्हणतो की ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत। एक व्यक्ती आहे ती ऐहिक सुखाचा विचार करते आणि एक पारलौकिक। तर ऐहिक सुख म्हणजे काय तर माझी फॅमिली आहे, माझे नातेवाईक आहेत, माझे मुलं आहेत, नातवंड वगैरे आहेत, हा विचार करणारे एक व्यक्ती। आणि पारलौकिक म्हणजे मी घर सोडलेलं आहे, माझं कुणाशीही घेणं देणं नाही किंवा माझ्या मनावर कंट्रोल आहे, माझ्या हातून कुठलंही वाईट काम होणार नाही किंवा कुठल्याही दुःखाने मी एकदम कोसळून जाणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीला बघितलं आणि मला कळलं की म्हणजे ही व्यक्ती खूप दुःखात आहे तर मीही रडत बसेन असं नाही, तर मी त्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीन। तर ही जी अवस्था झाली ही पारलौकिक अवस्था आहे। का नाही विपुल विशाल चित्ताने लोकाला अभिभूत करून मनाने स्थिर होऊन विहार करू। अशा प्रकारे लोभ द्वेष पीडा या मानसिक वाईट गोष्टी होणार नाहीत। त्यांच्या नाशाने माझे चित्त विस्तारित विशाल सुभवित होईल। तो अशा तऱ्हेने मार्गारूढ झाल्यावर अशा प्रकारे विहार करू लागल्यावर त्या स्थानावर त्याचे चित्त प्रसन्न होत असते। पूर्ण प्रसन्नता झाल्यावर त्याच वेळी त्याला आनंद म्हणजेच सुखदुःखाच्या पलीकडची स्थिती प्राप्त होते किंवा तो प्रज्ञाद्वारा मुक्त होत असतो। आणि शरीर सोडल्यावर मरणानंतर संभव आहे की त्याला त्या प्रकारचे विज्ञान आनंद प्राप्त होईल। भिक्खूंनो आनंद उपयोगी ही प्रथम प्रतिपदा म्हणजेच मार्ग म्हटली आहे। आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी भिक्खूंना आर्य श्रावक म्हटलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की जर का मी मनाने स्थिर झालो म्हणजे माझं मन कुठेही भटकत नाहीये की एखादी मुलगी दिसली की मी लगेच तिच्या मागे धावणार, अजिबात नाही, मला काहीही फरक पडत नाही, कारण ह्या सगळ्यातून मी बाहेर आलेलो आहे। मी माझ्या मनाला समजावलेलं आहे की तुला ह्या वाईट गोष्टी करायच्या नाहीये तर मला चांगल्याच मार्गाने जायचं आहे। म्हणून त्यांनी इथे असं सांगितलेलं आहे की सर्व ज्या वाईट गोष्टी आहेत, सर्व ज्या पीडा आहेत, लोभ द्वेष राग मोह, ह्या सगळ्यातून मला बाहेर यायचं आहे। आणि अशी जेव्हा अवस्था होईल तेव्हा मी स्थिर मनाने सगळीकडे विहार करेन, म्हणजे मी कुठेही जाऊ शकतो, कोणत्याही गोष्टींना माझा विचार माझं मन इकडे तिकडे होणार नाही।
आणि त्याच्यामुळे त्यांनी इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला आनंद अवस्था प्राप्त होते. तर आनंद अवस्था म्हणजे काय, तर सुख दुःखाच्या पलीकडची स्थिती. म्हणजे इथे मला कुठल्याही गोष्टीने काहीही वाटत नाहीये, कारण की मला माहिती आहे की जो मी मार्ग सिलेक्ट केलेला आहे, जे मी निवडलेलं आहे, जी मी परिव्रजा घेतलेली आहे, मी इथून हा जो माझा गृहत्याग केलेला आहे, म्हणजे प्रत्येक भिक्खूने जेव्हा भिक्खू होतो तेव्हा तो त्याचं घर सोडलेलंच असतो. तर मला कुठल्याही मोहाने मी आकर्षित होणार नाहीये. ही जी अवस्था आहे ती आनंद अवस्था आहे. म्हणजे त्याच्यामुळे मी सुख दुःख या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेलो आहे. आणि ही त्यांनी सांगितलेली आहे की पहिली प्रतिपदा म्हणजेच पहिला मार्ग तथागतांनी सांगितलेला आहे. आणि परत भिक्खूंनो, आर्य श्रावक असा विचार करतो जे हे ऐहिक काम आहे आणि जो पारलौकिक कामविषयीचा विचार आहे, जे काही रूप चार महाभूते आहेत आणि चार महाभूतांना घेऊन जे रूप आहे ते मारांचा फास आहे. आता मारांचा म्हणजे मी आधी सांगितले की ज्या वाईट इच्छा मनातील आहेत त्यांचा फास आहे आणि ते ह्या अभ्यास करणाऱ्या आर्य श्रावकांचे विघ्न होत असतात. काननी विपुल विशाल चित्ताने लोकांना वश करून मनाने स्थिर होऊन विहार करून माझे चित्त सुभावित होईल. तो अशा तऱ्हेने मार्गारूढ झाल्यावर, पूर्ण प्रसन्नता झाल्यावर त्याच वेळी त्याला आनंद प्राप्त होतो. आणि हे संभव आहे की त्या प्रकारचे विज्ञान आनंद प्राप्त होईल. भिक्खूंनो, आनंद उपयोगी ही दुसरी प्रतिपदा आहे. दुसरी प्रतिपदा म्हणजे मार्ग. आता आनंद प्राप्त करण्याचे त्यांनी पहिला मार्ग सांगितलेला आहे आणि तसंच त्यांनी दुसराही मार्ग सांगितलेला आहे की मी मनाने स्थिर होणार आणि लोकांना वश करून, म्हणजे मी लोकांना काय चांगलं आहे काय वाईट आहे हे मी माझ्या पद्धतीने सांगणार आणि त्यांना ते समजणार ती गोष्ट की आपण चांगलं कशा प्रकारे राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे माझं चित्त आहे ते चांगलं होईल, माझं मन आहे ते चांगल्या मार्गावर जाईल आणि मी पूर्ण मनाने प्रसन्न असेल. आणि ही त्यांनी सांगितलेली आहे दुसरी प्रतिपदा, म्हणजेच दुसरा मार्ग सांगितलेला आहे. आणि परत जो पारलौकिक कामविषयीचा विचार आहे, जे ऐहिक रूप आहे, जे पारलौकिक रूप आहे, जो ऐहिक रूपासंबंधी विचार आहे, जो पारलौकिक रूपासंबंधी विचार आहे, हे दोन्ही अनित्य आहे, नाशवंत आहे. त्यांना अभिनंदित करणे उचित नाही. तो अशा तऱ्हेने मार्गारूढ झाल्यावर भिक्खूंनो तिसरी प्रतिपदा म्हटली जाते. आता इथे त्यांनी सांगितले की तिसरा मार्ग कुठला आहे, तर जे पारलौकिक कामविषयीचा विचार करतात. म्हणजे मला जे सांसारिक गोष्टी आहेत त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाहीये, मी ते कधीच सोडलंय आणि मी दुसऱ्या मार्गावर गेलेलो आहे. कारण की मला माहिती आहे, मी जर का एखादी गोष्ट समजलं की ही, आता मी भिक्खूं संबंधात बोलते, की ते लोक सगळे आपली फॅमिली सोडतात, आपलं घरदार सोडतात, तेव्हा ते त्याच्यात अडकत नाहीयेत, ते मनाने त्याच्यापासून वेगळे झालेले असतात. कारण की त्यांना माहिती आहे मी त्याच्यात अडकलो तर माझ्यासाठी ते योग्य नाहीत. कारण की विनय म्हणजे काय, तर तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी भिक्खूंसाठी काही नियम दिलेले होते, त्यांनाच त्यांनी विनय म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी ते त्याला चांगल्या भाषेत सांगितले. तथागत कधीच ओरडून वगैरे बोलायचे नाही, तर त्यांनी जे चांगल्या भाषेमध्ये भिक्खू संघाला सांगितलेला विनय आहे, म्हणजेच नियम आहे. तर ते म्हणतात की भिक्खू आहे या सगळ्यातून बाहेर आलेला आहे, कारण की त्याला माहिती आहे की हे सगळं अनित्य आहे, सतत बदलत राहणार. आता सगळ्या गोष्टी ह्या बदलत राहणाऱ्या आहेत. जसं की लहान मुलं आहेत, ही मोठी होणार आहेत, इथे मी आहे, इथे कदाचित दुसरं कोणीतरी असणार, म्हणजे काही हे नित्य नाही घडणार, सतत बदलणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच ह्या गोष्टीचा भिक्खूने नेहमी विचार केला पाहिजे की मी कुठल्याही मोहात कधीच अडकणार नाहीये, कारण की हे सगळं अनित्य आहे, सतत बदलत राहणार आहे. माझी मनाची अवस्था ही तशीच आहे. कदाचित मला आज एखादी गोष्ट आवडेल पण उद्या ती आवडणार नाही, ती तशीच राहणार नाही, ती सतत बदलत राहणार आहे. म्हणून पहिल्याच पासून मी माझं मन ताब्यात ठेवेन. आणि जर का मी अशा प्रकारे वागलो, जर का सगळ्या गोष्टी मी माझ्या ताब्यामध्ये ठेवलेल्या आहे, कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे, तर मला ही तिसरा मार्ग म्हणजे तिसरी प्रतिपदा आहे जी त्यांनी सांगितलेली आहे ती मला मिळेल. आणि परत जो पारलौकिक कामविषयीचा विचार आहे, जो पारलौकिक रूपाविषयीचा विचार आहे आणि जो आनंद पदाचा विचार आहे, हे सर्व विचार येथे अजिबात
विरुद्ध होत असतात. जेथे अकिंचनायतन शांत उत्तम आहे, त्याच्यावर अशा प्रकारे मार्गारूढ झाल्यावर, प्रयत्नपूर्वक अशा प्रकारे विहार केल्यावर आयतनामध्ये चित्त प्रसन्न होत असते. पूर्ण प्रसन्नता झाल्यावर त्याच वेळी तो अकिंचनायतन प्राप्त होत असतो किंवा प्रज्ञाद्वारे सुरू होत असतो. नाही तर शरीर सोडल्यावर मरणानंतर जे संभव आहे की त्या प्रकारचे विज्ञान अकिंचन आतनाला प्राप्त होते. भिक्खूंनो, अकिंचन आतनाला उपयोगी ही प्रथम प्रतिपदा असते. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे तुम्ही शांत, उत्तम आणि चांगल्या मार्गावर म्हणजे प्रयत्न करून, प्रत्येक माणूस जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा सगळ्या गोष्टी शक्य असतात. म्हणजे असं नाही की मला काही जमणार नाही, तर मला का नाही जमणार हा विचार करून जर का प्रयत्न केले तर आपल्याला जे पारलौकिक सुख आहे, त्यांनी सांगितलेलं आहे भिक्खू संघांना. पारलौकिक म्हणजे कुठल्याही मोहात तुम्ही न अडकता प्रयत्न केले तर त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता आणि त्यानंतरच जी अवस्था प्राप्त होते ती त्यांनी सांगितलेलं आहे की अकिंचन न्याय आतन, म्हणजेच ही प्रथम प्रतिपदा म्हणजे जो पहिला मार्ग सांगितलेला आहे त्याच्यामधली ही अवस्था आहे. आणि परत भिक्खूंनो, आर्य श्रावक अरण्य, वृक्षाच्या खाली किंवा शून्य गृहामध्ये राहत असताना असा विचार करतो की हे सर्व जग आत्मा किंवा आत्म्याचे असणे यापासून शून्य आहे. तो अशा प्रकारे मार्गारूढ झाल्यावर अकिंचन आयतनाला उपयोगी ही दुसरी प्रतिपदा म्हटली पाहिजे. आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे की आर्य श्रावक म्हणजे जे भिक्खू संघ आहे ते जंगलात राहतात, वृक्षांच्या खाली राहतात. म्हणजे अरण्यामध्ये ते जेव्हा राहतात तेव्हा ते अजिबात असा विचार करत नाहीयेत कसला तर पुनर्जन्म वगैरे होणार, कारण तथागतांनी त्यांना सांगितलेलं आहे आधीच की आपला एकच जन्म असतो आणि जे काही आपल्याला सत्कार्य करायचे आहे ते एकाच जन्मात करायचे आहे. दुसरा जन्म माणसाचा होत नाहीये, म्हणजेच पुनर्जन्म त्यांनी अमान्य केलेला आहे. आणि म्हणूनच इथे तथागतांनी सांगितलेलं आहे की जेव्हा ते आत्मा आहे हे शून्य मानतात, म्हणजे आत्मा नाही असं जेव्हा मानतात तेव्हा ते ज्या मार्गावर न जातात तो मार्ग म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की दुसरी प्रतिपदा असते, म्हणजेच दुसरा मार्ग असतो. ना मी कोठेही कोणाचा काही नाही, ना माझ्या कोठेही कोणाचा काही आहे, तो अशा तऱ्हेचा मार्गारूढ झाल्यावर तिसरी प्रतिपदा म्हटली जाते. म्हणजे जेव्हा भिक्खू आहे, एक भिक्खू आहे, जेव्हा तो सगळं घरदार सोडतो तेव्हा तो काय म्हणतो की मी कुणाचाही नाहीये किंवा माझे कुणीही नाहीये, म्हणजे मी सगळ्यांपासून लांब जात आहे. कशाने तर मनाने. आणि हे कंट्रोल करणं म्हणजे खूप अगदी आपण म्हणू की मुश्किलीचं काम आहे. आता आपल्याला सांगितलं कोणालाही, आपण इथे बसलेलो उपासक उपासिका, कुणालाही अगदी अचानक सांगितलं की तुमचं घरदार सोडून जा, तर आपल्याला ते पॉसिबल होईल का? नाही, कारण आपण त्याच्यात गुंतलेलो आहोत. म्हणजे मी, माझा नवरा, माझी मुलं हे आपल्याला सगळं पाहिजे आहे, कारण आपण त्याच्यात अडकलेलो आहोत, त्याच्यातून आपण बाहेर जाणं शक्य नाहीये. परंतु जेव्हा एखादा भिक्खू सगळं घरदार सोडतो, त्याची जी फॅमिली तो सोडतो, तेव्हा तो त्या अवघड परिस्थितीतून जात असतो आणि त्याच्यातून त्याला कळतं की म्हणजे आपल्या मनावर ताबा ठेवणं किती महत्वाचं आहे, या अवस्थेतून जाणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून तथागत म्हणतात की जेव्हा एक भिक्खू असतो तो अरण्यामध्ये असतो, जंगलामध्ये असतो आणि तपश्चर्या करत असतो, प्रायचित्त कुठल्या तरी गोष्टीचं करत असतो, तेव्हा त्याचं जे मनोधैर्य आहे ते त्याचं तोच वाढवत असतो. कशाने? की मी वाईट काम करणार नाही, मी या कुठलीही म्हणजे मनोमोहक मला गोष्ट दिसली तरीही त्यात मी अडकणार नाही. जसे की आपण भिक्खूंचे नियम बघितले की ते अष्टशील पाळतात, दशशील पाळतात, म्हणजे ते चांगलं काही खात नाहीत. किंवा आता मागे आपल्याकडे जे भिक्खू आलेले विमा मांस, त्यांनी सांगितलं की आम्ही सकाळचा नाश्ता करतो आणि दुपारी 12च्या आत जेवण करतो, संध्याकाळी आम्ही काही खात नाही, फक्त ज्यूस पितो. आम्ही फळही खात नाही, फळाचा ज्यूस घेतो, कारण की आमचे काही नियम आहेत. आम्ही गादीवर झोपत नाही, तर आम्ही सतरंजीवर खाली झोपतो. म्हणजे हे जे वेगवेगळे नियम सांगितलेले आहेत, भिक्खू फक्त 2च चिवर स्वतःकडे ठेवू शकतात, म्हणजे एक धुतलं तर दुसरं घालण्यासाठी 2 पेक्षा जास्त चिवर ते ठेवू शकत नाहीये. ते लोकांकडनं म्हणजे जे उपासक आहेत त्यांना सांगू शकत नाहीत की तुम्ही आम्हाला असं असं दान करा. आपण जे देऊ, आपण जे खायला देऊ, आपण जे त्यांना आर्थिक मदत करू ते घेतात. ते
तुम्हाला अमाऊंट सांगणार नाहीत की आम्हाला एवढे पैसे हवे, ते आपण आपल्या मनाने त्यांना द्यायचं. तर हे जे भिक्खूंचे नियम आहेत हे तथागतांनीच ठरवलेले होते आणि आताही भिक्खू संघ ते पाळतो. म्हणून सांगितलेलं आहे की त्यांची जी अवस्था असते ती जी पारलौकिक अवस्था असते, सगळ्या अवस्थेतून ते बाहेर आलेले असतात आणि त्याच्यामुळे मनाला कसं समजवायचं हे त्यांना माहिती असतं. आणि म्हणून तथागत म्हणतात की हे कुठेही गेले की तरी त्यांच्या मनामध्ये येते की कोणीही माझं नाहीये, म्हणजे माझा मी आहे आणि मला जे तथागतांनी सांगितलेले नियम आहेत ते मला आयुष्यभर पाळायचे आहेत आणि जो मला तथागतांनी धम्म दिलेला आहे तो मला आयुष्यभर पाळायचा आहे हे भिक्खू संघाला माहिती असतं. आणि म्हणूनच ते म्हणतात की तेव्हा त्यांना तिसरी प्रतिपदा म्हणजे हा जो भिक्खूंचा आहे तो तिसरा मार्ग सांगितलेला आहे. जसं की पहिला, दुसरा आणि तिसरा मार्ग आहे, त्याच्यातला हा तिसरा मार्ग. जो काही ऐहिक रूपाविषयीचा विचार आहे, जो काही पारलौकिक रूपाविषयीचा विचार आहे आणि जो अकिंचन आयतनाविषयीचा विचार आहे, हे सर्व विचार जेथे अजिबात विरुद्ध होत असतात तेथे ते नैव संज्ञात संज्ञायतन शांत उत्तम आहे. तो अशा प्रकारे मार्गावर रूढ झाल्यावर, पूर्ण प्रसन्नता झाल्यावर त्याच वेळी तो नैव संज्ञा ना संज्ञायतनाला प्राप्त होत असतो किंवा प्रज्ञाद्वारे मुक्त होत असतो. नाहीतर शरीर सोडल्यावर मरणानंतर संभव आहे की त्या प्रकारच्या विज्ञान नैव संज्ञा ना संज्ञायताला प्राप्त होईल. भिक्खूंनो, हा नैव संज्ञा हा ना संज्ञायतनाला उपयोगी असा मार्ग म्हटला आहे. असे म्हटल्यावर आयुष्यमान आनंदाने भगवंतांना हे म्हटले, भंते इथे कोणी भिक्खू अशा प्रकारे समजणारा आहे नव्हता ना माझा होता, होणार नाही, माझा होणार नाही. जे आहे ते विद्यमान आहे त्याचा मी त्याग करतो, अशा प्रकारे उपेक्षा प्राप्त करतो. काय म्हणते, असा भिक्खू निर्वाण प्राप्त करणारा आहे का? आता इथे तथागतांनी सांगितलेलं आहे की पूर्ण प्रसन्नता, म्हणजे जेव्हा भिक्खू संघ सगळं सोडून सुद्धा त्याच्याकडे पूर्ण प्रसन्नता असते. म्हणजेच काय, तर त्याला कळतं की आता जे माझं आयुष्य आहे किंवा माझ्या आयुष्याचे जे नियम आहेत, काहीच नाही हॅलो बरोबर आहे, हॅलो. तर इथे तथागतांनी सांगितलेले आहे की त्यांची जी अवस्था आहे म्हणजे ते सगळ्या अवस्थेतून बाहेर पडलेले असतात आणि त्यांची जी आनंद अवस्था आहे म्हणजे उपासकांमधली जी त्यांनी ठरवलेली एक अवस्था आहे की त्यांना असं वाटतं की आता सगळ्या मोह मायातून आपण बाहेर आलेलो आहोत आणि आपल्याला आता त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. मी माझ्या आयुष्यामध्ये प्रसन्न आहे किंवा मी जो माझा मार्ग निवडलेला आहे तो अत्यंत चांगला आहे. आता आनंद अवस्था कशी आहे ते मी तुम्हाला सांगते. एक साधू महाराज असतो आणि एक माणूस असतो, तो त्यांच्याकडे, तो साधू महाराज असतो त्यांच्याकडे एक माणूस असतो, तो जातो आणि तो माणूस असतो तो त्याचं असं आयुष्य असतं की तो खूप जुगारी असतो किंवा तो त्याच्या बायकोला वगैरे मारायचं. तर आपण आपल्या उपासकांमध्ये ही अवस्था असू शकते, आनंद अवस्था. त्याचं उदाहरण देते. तर तो त्याच्या बायकोला वगैरे खूप मारायचा, दारू प्यायचा, मुलांना त्रास द्यायचा आणि घरामध्ये खूप भांडणं करायचा. तर एकदा शेजाऱ्यासोबत त्याचं खूप भांडण होतं. तर तो म्हणतो की तो जो महाराज आहे त्याच्याकडे जा आणि विचार तू कधी मारणार आहेस, म्हणजे एकदाचा तू मेलास की आम्ही सुटू. आणि तो विचार करतो, तो दारू पिणारा माणूस, की खरंच मी जाऊ काय महाराजांकडे. आणि तो जातो, त्या महाराजांकडे जातो आणि ते महाराज असतात त्याला विचारतो तो की मी माझं आयुष्य सांगा तुम्ही आणि मला चांगले दिवस कधी येणार आहेत हे सांगा. तर तो महाराज म्हणतो की तू 7 दिवसच जगणार आहेस, म्हणजे आठवड्याच्या आत तू मरणार आहेस. तर तो दुसरा प्रश्न विचारतच नाही की माझे चांगले दिवस कसे येणार, कारण त्याला कळतं की आता तो मरणार आहे, मग काय पुढचा प्रश्न विचारायचा. आणि मग तो घरी जातो आणि त्या दिवसापासून आता त्याला कळतं की आपल्या हातात फक्त 7च दिवस आहे. मग तो त्याच्या बायकोशी खूप चांगलं वागतो, मुलांशी चांगलं वागतो, दारूही पित नाही
आणि अगदी फॅमिलीला त्याच्या घेऊन फिरायला वगैरे रोज जायचं, त्याला काही कळतच नाही, कारण त्याला माहिती असतं 7 दिवस आहेत त्याच्यात ते मी वाईट वागणार ना, मला चांगलंच वागलं पाहिजे. आणि खूप सगळे खुश होतात, त्याची मुलं वगैरे, त्याची बायको, आई वडील सगळे खुश होतात आणि म्हणतात की माझा मुलगा ह्या साधूकडे जाऊन सुधारला, असं ते सगळं गावभर म्हणजे बाजार करतात. तर नंतर त्याला कळतं की आता आपला 6वा दिवस झाला, आता 7वा दिवस, आता आपण उद्या मरणार आहोत. तर त्याला मनातून खूप वाईट वाटतं, पण तो त्याच्या काही घरच्यांना सांगत नाही. आणि नंतर बघतो तर तो 8व्या दिवशीही जिवंत असतो. मग तो उठतो आणि त्या महाराजांकडे जातो, साधू महाराजांकडे, आणि त्यांना म्हणतो की मी जिवंत आहे, मी कसा काय जिवंत आहे. तर ते म्हणतात की तेच तर आहे ना, तुला कळलं तू मरणार आहेस, तर तू काय काय केलंस, तू सगळ्या चांगल्या गोष्टी केल्यास, तू तुझ्या घरच्यांशी चांगला वागलास, मुलांशी चांगला वागलास, मग तू नेहमी असं समजत जा की तुझ्याकडे फक्त रोज 8च दिवस म्हणजे आठवडाच आहे, 7च दिवस आहे. आणि जर का असं समजलास तर तुझं आयुष्य किती चांगलं होईल. आणि जर का तुझं आयुष्य चांगलं झालं तर तुझ्या सोबतचे जे लोक आहेत तेही सुखी होतील आणि प्रेमाने तुझ्या सोबत राहायला लागतील. तर ही झाली अवस्था, ही आपली जे उपासक उपासिका आहेत त्यांच्यामधली ही अवस्था की आपण आपल्या माणसाला सुखी ठेवण्यासाठी काय काय करायचं. तर वाईट गोष्टी सोडून फक्त चांगल्या गोष्टींचा विचार आपण केला, त्याप्रमाणे जर का आपण चांगलं वागलो तर आपणही ही अवस्था आपल्या मनामध्ये उत्पन्न करू शकतो किंवा त्याप्रमाणे आपण चांगलं वागू शकतो. आणि तेही आपल्याच हातात आहे. जसं की भिक्खू संघाला तथागतांनी सांगितलेले नियम आहेत, तसेच त्यांनी उपासक आणि उपासिका यांनाही नियम सांगितलेले आहेत की आपण हवं तसं नाही वागू शकत, आपल्यालाही काही नियम आहेत. आता आपण आपली कितीतरी लोक बघतो की दारू पितात, घरामध्ये खूप भांडणं करतात किंवा त्यांची पत्नी बायकोला मारामार करतात. हे आपल्या धर्मात आहे का? तर नाहीये ना. मग आपल्यालाही नियम आहेत, पण आम्ही मात्र विसरतो. तर ते नाही विसरलो आपण नियम, तर मला वाटतं आपला जो बौद्ध समाज आहे त्याला कोणीच त्याचा हात धरू शकत नाही, इतकं पुढे जाणार आपला समाज आहे. का? तर आम्हाला जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गावर आम्ही जात नाही आहोत, आम्ही कुठेतरी इकडे तिकडे भटकलेलो आहोत. तर हे न भटकता आम्हालाही पुढे जायचंय, आम्हालाही समाजामध्ये चांगलं काहीतरी करायचं आहे, हे जर का आपण समजलं, म्हणजे हे आपल्या स्वतःला समजलं, तर आपण अगदी आपली स्वतःची प्रगती करू शकतो, आपल्या कुटुंबाची प्रगती करू शकतो आणि आपल्या देशाचीही प्रगती करू शकतो. तर तथागतांनी हे नियम सांगितले ते फक्त भिक्खू संघाला नाहीये, तर ते उपासक आणि उपासिकांनाही त्यांचे वेगवेगळे नियम सांगितलेले आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी राहून किंवा फॅमिली सोबत राहून सुद्धा काही नियम पाळू शकता आणि स्वतःची प्रगती करू शकता, समाजाला पुढे नेऊ शकता. म्हणते काय हेतू आहे, काय प्रत्यय आहे की कोणी असा भिक्खू निर्वाण प्राप्त करू शकतो, कोणी असा भिक्खू निर्वाण प्राप्त करू शकत नाही सुद्धा. आनंद, इथे जो भिक्खू अशा प्रकारे मार्गारूढ आहे, नव्हता न माझा होता, जे विद्यमान आहे त्याचा मी त्याग करतो, अशा प्रकारच्या उपेक्षेला प्राप्त करीत असतो, तेव्हा त्या उपेक्षेला अभिवंदित करीत असतो. तिच्यामध्ये तो आसक्त होतो, तेव्हा चित्त प्रवाह तिच्यामध्ये लिप्त होत असतो. तिचे उपादान म्हणजेच काय, तर आपलेसे घेण्याची इच्छा आसक्ती करणारा होत असतो. आनंद, तिचे उपादान करणारा भिक्खू निर्वाण प्राप्त करीत नाही. म्हणते कोठे तो भिक्खू उपादान करीत असताना उपादान करीत असतो. आनंद, नैव संज्ञा ना संज्ञायतान. म्हणते तो उपादान करीत असला तरी श्रेष्ठ उपादानाचे उपादान करीत आहे. आनंद, तो भिक्खू उपादान करीत असला तरी श्रेष्ठ उपादानाचे उपादान करीत आहे. आनंद हे श्रेष्ठ उपादान आहे की जे हे नैव संज्ञा ना संज्ञा आहे. आता इथे त्यांनी सांगितले की श्रेष्ठ उपादान म्हणजे काय आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे की जे मी चांगलं सांगितलेलं आहे ते ग्रहण करण्याची तुमची शक्ती. इथे अशा प्रकारे समजणारा होत असतो, नव्हता ना माझा होता, जो विद्यमान आहे त्याचा मी त्याग करतो, अशा प्रकारच्या उपेक्षेला जो प्राप्त होतो, परंतु तो या उपेक्षेला अभिवादित करीत नाही, तिच्यात आसक्त होत नाही, तेव्हा
तिच्यात लिप्त होत नाही, तिचे उपादान करणारा होत नाही आनंद, त्याचे उपादान करणारा भिक्खू निर्वाण प्राप्त होतो. आता इथे त्यांनी विचारलेलं आहे की निर्वाण अवस्था जी आहे म्हणजे भिक्खू आहे तो, जसं आपण निबाण अवस्थाही म्हणू शकतो, तर त्याला ती निबाण अवस्था कशी प्राप्त होते. तर इथे तथागतांनी सांगितलेलं आहे की जो भिक्खू आहे तो कशातही अडकत नाही, कुठल्याही मोहात अडकत नाही की मला हे करायचंय. त्याला चांगलं समजतं, चांगलं काय वाईट काय, आणि तो फक्त चांगल्या मार्गावर जात असतो, मार्गारूढ होत असतो, आणि तो भिक्खू आहे त्याला निर्वाण प्राप्त होते. आश्चर्य बनते, अद्भुत, खरोखरच अनेक प्रकारे सांगून बनते. भगवंतांनी आम्हाला संसार प्रवाहाच्या पलीकडे जाण्यासंबंधी सांगितले. म्हणते आर्य भिक्षोम म्हणजे काय. इथे आनंद आर्य श्रावक असा विचार करतो, जो काही ऐहिक काम, जो आनंद विचार, अकिंचनातन विचार आहे, जी नैव संज्ञा आहे, तो सत्काय आहे, उत्पन्न न होता चित्ताचा जो विक्षोम करत आहे तो अमृत आहे. आनंद अशा प्रकारे मी आनंद सप्पाय प्रतिपदा उपदेशलेली आहे. नैव संज्ञा प्रतिपदा उपदेशलेली आहे. प्रवाह पार करण्यासंबंधीचा उपदेश केला आहे. आर्य विमोक्षाचा उपदेश केला आहे. आनंद जे काही अनुकंप करून अनुकंपन हितेशी शास्त्याने केले पाहिजे ते मी तुझ्यासाठी केलेले आहे. आनंद ही वृक्षांची छाया आहे, हे शून्य ग्रह आहेत. आनंद ध्यान कर, प्रमाद करू नकोस, नंतर पश्चाताप करू नकोस, तुझ्यासाठी ही माझी शिकवण आहे. भगवान असे म्हणाले. संतुष्ट होऊन आयुष्यवान आनंदाने भगवंतांच्या भाषणाचे अभिनंदन केले. आता इथे तथागतांनी आनंदाला सांगितलेलं आहे की मी तुला एक खूप चांगला मार्ग सांगितलेला आहे. आनंद, तू कधीच वाईट वागू नकोस, कारण की मी हितेशी म्हणजे काय तर कल्याणकार, तर मी तुला कल्याणकारक मार्ग सांगितलेला आहे आणि त्या मार्गावर तू जा. इथे बसून तू ध्यान कर, पण असं स्वतःला बोलू नकोस की मी काहीतरी चुकीचं वागतोय. तू असं केलंस तर तुझा हा जन्म आहे तो सार्थक होईल आणि तू आयुष्यामध्ये कधीही वाईट वागणार नाहीयेस. हा मी तुला सगळ्यात चांगला एक गुरु म्हणून खूप चांगला सल्ला दिलेला आहे आणि तुला आता कळलंच असेल की तू कशा प्रकारे चांगलं वागलं पाहिजेस. तर मला वाटतं की आपलं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये आपल्याला एकदाच आयुष्य मिळतं, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण काहीतरी चांगलं कर्म केलं पाहिजे. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की टोड हेनरी आहे, त्यांचं एक बुक आहे डाय एम्प्टी. तर डाय एम्प्टी म्हणजे काय तर रिक्त मरण, रिकाम मरण. तर त्यांना हे बुक लिहायचं कसं सुचलं, तर ते एकदा एका बिझनेस मीटिंग मध्ये गेलेले होते आणि टोड हेनरी आहे त्यांचे जे डायरेक्टर आहे त्यांनी सगळ्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात श्रीमंत प्लेस म्हणजे जागा कुठली आहे. तर काही लोक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की गल्फ कंट्री, तिथे जे ऑइल आहे म्हणजे जे आपण पेट्रोल वगैरे म्हणतो, जे ऑइल आहे ते सगळ्यात तिथे चांगलं मिळतं, म्हणजे उथळ भागावर मिळतं, इझिली काढता येतं, त्यामुळे ती सगळ्यात श्रीमंत कंट्री. दुसरा म्हणाले की नाही, आफ्रिका आहे, तिकडे डायमंड मिळतं, तिकडे त्याच्या खाणी आहेत, त्यामुळे आफ्रिका सगळ्यात श्रीमंत. तर तो डायरेक्टर म्हणतो असं काही नाहीये, सगळ्यात श्रीमंत प्लेस, सगळ्यात श्रीमंत जमीन कुठली असेल तर ती आहे स्मशानभूमी. तर ते लोक म्हणतात स्मशानभूमी कसं काय, तर ते म्हणतात तिथे ना खूप चांगल्या चांगल्या मौल्यवान विचारांचे लोक मेलेले आहेत आणि त्यांच्या ज्या आयडियाज होत्या, चांगल्या चांगल्या आयडियाज होत्या, त्या त्यांच्यासोबत तिथेच मेलेले आहेत आणि त्या स्मशानातच राहिलेल्या आहेत, त्या बाहेर आल्याच नाहीये. तर तुम्ही त्याच्यावरनं हे टोड हेनरी यांनी बुक लिहिलेलं आहे की तुम्ही जर का तुमच्या मनातल्या चांगल्या कल्पना असतील तर त्या मरायच्या आत दुसऱ्यांना सांगा. जर तुम्हाला काही चांगलं करायचं असेल, जर का कुणाला ज्ञान द्यायचं असेल तर ते मरायच्या आतच द्या. असा विचार करू नका मी कधीतरी देईन, कारण कधी कुणाचं काय होईल सांगता येत नाही. आपण तर बघितलेलंच आहे, अगदी कोरोना व्हायरस पासून किती लोक अशीच गेली, त्यांची खूप सारी कामं करायची राहिली. तर तुम्हाला आयुष्य मिळालेलं आहे, ज्याला जे देता येईल ते द्या. तुमच्या काही ज्या आयडियाज असतील त्या म्हणजे पूर्णत्वास आणा, की पूर्ण करा. एखाद्याला मदत करायची, एखाद्याला आश्रम काढायचे, ज्या तुमच्या कल्पना असतील, जे विचार असतील
ते पूर्ण करा आणि रिक्त होऊन मरा. म्हणजेच काय तर एम्प्टी आहे, म्हणजे डाय एम्प्टी असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तुमचं जे मरण असेल ते रिकामं मरण असेल की तुमच्या इच्छा, तुम्हाला काही करायच्या तुमच्या कल्पना असतील त्या तुमच्या तशाच तुमच्या मनात न राहता त्या समाजाला कळल्या पाहिजेत. आणि तेच तथागतांनी सांगितलेलं आहे की आनंद तू आयुष्यामध्ये मी जे सांगितलेलं आहे, मी जो मार्ग सांगितलेला आहे त्याच्यावरच तू जा, म्हणजे तुझं कधीच वाईट होणार नाही. आपण आधीही बघितलं की जेव्हा भिक्खू संघांमध्ये काही वाद होता तेव्हा तथागतांनी आनंदाला सांगितले की मी तेव्हा नसेल तेव्हा त्यांच्यातले वाद सोडवण्याचं काम हे तुझं असेल, कारण मी तुला तू माझ्या सोबत राहिल्यासाठी मी तुला नेहमीच चांगला मार्ग सांगितलेला आहे. तर आज आपण जे बघितलं आनंद सफाई सुक्त, त्याच्यामध्ये भिक्खू संघाला तथागतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जी कामवासना आहे त्याच्यापासून लांब राहा आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे कसे उपाय करता येतील तेही त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण या पुढचं वाचन उद्या करूया आणि आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. सगळ्यांचे खूप खूप आभार. नमो बुद्धाय. जय हिंद.